ठरलं तर मग या मालिकेच्या 3 जूनच्या भागामध्ये अर्जुन म्हणत असतो, वाव आमरस, पण बाकी सगळे कुठे आहेत आमरस खायला? यावरती सायली सांगते, तुम्ही खा. पूर्णाजीनं त्यांच्या रूममध्ये पडल्यात. यावरती कल्पना म्हणते, हो, आणि तुझे बाबा आहेत ना, त्यांचं पण महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे ते लेट येणार आहेत. आणि विमल म्हणते, अस्मिताताई त्यांच्या रूममध्ये आहेत. यावरती अर्जुन म्हणतो, अरे वा, म्हणजे मला तर एकट्याने आमरस एन्जॉय करता येईल. अस्मिताताई नाही म्हटल्यावरती अजिबात कटकट नाही आहे, असं म्हणत अर्जुन आता आमरस खातो. विमल म्हणते, कसं आहे ना, आज तुम्ही कोर्टामध्ये जे काही केलं ना, ते सायली वहिनीने आम्हाला सांगितलेलं आहे. कोर्टामध्ये आज तुम्ही खूप भारी काम केलं. यावरती कल्पना म्हणते, खरंच अर्जुन, मला तुझा खूप अभिमान वाटतो. यावरती सायली म्हणते, आई खरंच तुम्ही कोर्टामध्ये आज असायला हवा होतात. आज कोर्टामध्ये अर्जुन सरांनी जी काही धडाकेबाज माजू मांडले ना, ती साक्षी तर पूर्ण गारद होऊन गेली होती. आजच्या दिवसाला म्हणजे ना, अर्जुन सरांनी खूप काही केलंय. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, नाही नाही, पण या सगळ्यामध्ये मी एकट्याने काही नाही केलेलं आहे. या सगळ्यामध्ये जर कुणाचा महत्त्वाचा वाटा असेल तर तो म्हणजे चैतन्य. चैतन्य जर का आपल्या बाजूने ठामपणे उभा नसताना तर मला हे सगळं करताच आलं नसतं. यावरती साक्षी सांगते, आता मात्र तुम्हाला माहिती आहे का आई, या सगळ्यामध्ये आपल्याला चैतन्य सरांची खूप मदत होते, हे साक्षीला माहीत नाही आहे बरं का. चैतन्य सर आपल्या बाजूने आहेत हे अजूनही साक्षीला माहीत नाही आहे. आणि हा विषय चालू असताना अचानकपणे तिकडे अस्मिता येऊन उभी राहते. आता सगळ्यांना धक्का बसतो की सायलीचं बोलणं अस्मिताने ऐकलेलं आहे का, की साक्षीच्या विरोधात चैतन्य आहे आणि हे साक्षीला माहीत नाहीये. मग अस्मिता समोर आल्यावरती सगळेच जण एकदम गप्प होतात. आता हिने नक्की काय ऐकलंय, हिला नक्की काय प्रश्न पडला असेल, हा आता सगळ्यांना भीती वाटायला लागते. त्यावरती अस्मिता म्हणते, का गप्प का बसलात, मी सगळं ऐकलेलं आहे. माझ्यापासून लपून छपून हे सगळं चाललंय का? यावरती आता इकडे लगेचच कल्पना म्हणते, काय ग, काय ऐकलंस तू? यावरती आता इकडे लगेचच बोलते अस्मिता, मी ऐकलेलं आहे की ही सायली म्हणत होती ते त्यांचं काम खंबीरपणे करतायत आणि आश्रमातल्या लोकांना इकडे राहायला आणणार आहे का ती, म्हणजे आपल्या घराचं आश्रम करू नका म्हणजे झालं. ही एकटी आलेली आहे तेवढी बस झाली. हिच्या आश्रमातली अजून 4 माणसं आणून आपल्या घराचं काही आश्रम नाही करायचं आहे. आता फायनली सगळेजण सुटकेचा निश्वास सोडतात की अस्मिता, मी चैतन्यबद्दलचं काही ऐकलेलं नाहीये. अर्जुनला जरासं हायचं वाटतं, अस्मिताने काहीतरी वेगळंच ऐकलेलं असतं. तोपर्यंत इकडे आता साक्षीची नाटकं सुरू होतात. साक्षी आता डोकं धरून रडत असते. चैतन्य खूप चिडलेला असतो, म्हणजे मी तुझ्यावरती आत्तापर्यंत विश्वास ठेवला, मला एकदम कोर्टामध्ये सगळ्यांच्या समोर तू तोंडावरती पाडलंस. निदान मला सांगितलं असतंस ना तर कोर्टामध्ये मी काहीतरी करू शकलो असतो. पण आज या सगळ्यांच्या समोर मी तुझी नेहमी बाजू घेणारा आज मला सगळ्यांच्या समोर तोंडावरती पडायला लागलं. साक्षी, तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं. तू मला खरं सांगितलं असतंस तर मी तुला नक्की या सगळ्यातून बाहेर काढलं असतं. साक्षी विचार करते, खरं काय सांगू याला सांगू की मी विलासचा खून केलाय, पण मी याला खरं सांगितलं तर खरंच हा माझ्या बाजूने पाठीशी उभा राहील का, काय करू? साक्षी थोड्या वेळासाठी थोडी आता गडबडते. तोपर्यंत इकडे आता अस्मिता म्हणत असते, मी सगळं ऐकलेलं आहे, म्हणजे तुम्हाला घरातली माणसं नको, मला नाही कुणी बोलवलं आमरस खायला, आणि तुम्हाला आश्रमातली माणसं इकडे हवेत का? ते काही चालणार नाही. आश्रमातल्या माणसांना इकडे कुणी अजिबात आणायचं नाही, असं म्हणत अस्मिता उलटसुलट काहीतरी बडबडत असते. अर्जुन म्हणतो, अस्मिताई तू शांत हो, आमरस खा बरं. आता अस्मिता म्हणते, विमल तू माझ्या खोलीमध्ये आमरस घेऊन ये. असं म्हणत आता अस्मिता विमलला आपल्या खोलीत आमरस आणायला सांगते आणि तनतन करत तिकडून निघून जाते. फायनली सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलेला असतो की नशीब अस्मिताने काही ऐकले नाहीये. अर्जुन म्हणतो, मम्मा नशीब, मला वाटलं चैतन्यचं बोलणंही ऐकले की काय? यावरती कल्पना म्हणते, नाही, तिने बोलणं ऐकलं नाही, नाहीतर आपलं काही खरं नव्हतं. त्यानंतर मग मात्र अर्जुन सांगत असतो, आता या सगळ्या केसमध्ये आपल्याला चैतन्याची खूप मोठी मदत मिळणार आहे. आणि आता एकदा का हे सगळं झालं की मधुभाऊंच्या केसचा निकाल आपल्याच बाजूने लागणार आहे. मधुभाऊंच्या केसचा निकाल आपल्याच बाजूने लागणार. हे वाक्य मात्र अस्मिता ऐकते आणि ती विचार करते, आता नक्की ह्याला कोणता पुरावा सापडलाय की मधुभाऊंच्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागणार असं तो म्हणतोय. यावरती अर्जुन पटकन म्हणतो, हो, आता मधुभाऊंच्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागला की आम्ही आमच्या सेकंड इनिंगसाठी मोकळे. आता सेकंड इनिंग म्हटल्यावरती इकडे आता कल्पनाला
वेगळंच वाटतं की काय अर्जुनचं सेकंड इनिंग. आणि त्यावेळेला अर्जुन मात्र एकदम गप्प होतो. आपल्या तोंडून काहीतरी चुकीचं निघून गेलंय असं म्हणत अर्जुन गप्प बसतो. आता सेकंड इनिंगचा अर्थ असतो तो सायलीला प्रपोज करणार असतो आणि सायली सुद्धा मनात ठरवलं असतं की मधुभाऊंच्या केसचा निकाल लागला की अर्जुनला आपण प्रपोज करायचंय. अस्मिताला या प्रकरणातलं काहीच कळत नाही. कसलं यांचं सेकंड इनिंग, म्हणजे जे महत्वाचं तिला ऐकवायचं नसतं ते तिने ऐकलेलं नसतं. चैतन्य हा आपला माणूस आहे, साक्षीचा नाही, हे अस्मिताला समजलेलं नसतं. त्यानंतर मग मात्र कल्पना म्हणते काय म्हणजे कसलं सेकंड इनिंग, काय इनिंग सेकंड असं म्हणत आता ती अर्जुनला प्रश्न विचारायला लागते. तोपर्यंत चिडलेला चैतन्य म्हणतो सिरियसली साक्षी, म्हणजे ज्या लोकांनी मला तुझ्याबद्दल इतकं वाईट साईड सांगितलं आज त्या लोकांच्या समोरच तू मला तोंडावरती पाडलंस, म्हणजे तुला हे बरं वाटलं साक्षी? मी इतका तुझ्या बाजूने भांडलो पण आज कोर्टामध्ये माझी सगळ्यांच्या समोर तू इज्जत धुळीला मिळवलीस. आणि यावरती साक्षी म्हणते ऐक ना चैतन्य, खरंच म्हणजे मी खरंच काही केलेलं नाही, तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती? यावर चैतन्य म्हणतो जर का तुला माझा विश्वास आता गमवायचा नसेल तर आतापर्यंत आश्रमात जे काही घडलंय ते खरं तू मला सांगशील आणि आता या सगळ्यामध्ये तू माझ्यापासून काहीही लपवणार नाहीस. एवढी तू मला खात्री दिलीस तर मी तुझ्यावरती पुन्हा विश्वास ठेवेन. असं म्हणत चैतन्य आता मात्र साक्षीला पुन्हा एकदा घोळात घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून साक्षीला हे सगळं तिने सांगावं आणि साक्षीने पटकन या सगळ्यामध्ये अडकून जावं. मग साक्षी म्हणते ठीक आहे चैतन्य, मी तुला खरं सांगायला तयार आहे. साक्षी विचार करते काय करू, याला सगळं खरं सांगू का? पण सगळं खरं ऐकल्यावरती हा खरंच मला या प्रकरणातून सोडवेल का? काय करू साक्षीला काहीच कळत नसतं. फायनली साक्षी चैतन्याला सगळं सांगण्यासाठी तयार होते. साक्षी चैतन्याला सगळं सांगण्यासाठी तयार झाल्यावरती चैतन्य हुशारपणे आता मोबाईल चालू करतो. मोबाईलमध्ये व्हिडिओ चालू करून तो साक्षीच्या बाजूला येऊन बसतो आणि तो साक्षीला वचन देतो ज्या दिवशी तू मला सगळं खरं सांगशील ना त्याच दिवशी मी तुला या सगळ्या प्रकरणातून नक्की वाचवेन. असं म्हटल्यावरती आता तिची शपथ सुद्धा तो घेतो. आता एवढी मोठी शपथ घेतल्यावरती साक्षी थोडीशी विचार करायला लागते की चला चैतन्याला आपण सगळं सांगूया. आणि मग चैतन्य आणि साक्षी आता रेकॉर्डिंग सुरू करतात. चैतन्य म्हणतो बोल, जे काही घडलंय ते सगळं मला खरं तू सांगून टाक. या प्रकारामध्ये आता आपण कोणतीही एकमेकांपासून लपवाछपवी करायची नाही. मग मात्र साक्षी सांगायला लागते चैतन्य ज्या रात्री विलासचा खून झाला त्या रात्री, असं म्हणत साक्षी थोडासा पॉज घेते आणि चैतन्य आता एकदम कान टवकारून ही काय सांगते, ही खरं सांगेल का हे आता ऐकत असतो. तोपर्यंत नागराज आणि प्रिया यांची काहीतरी वेगळीच कारस्थानं चालू असतात. नागराज आणि प्रिया दोघं जण आता मात्र त्या शवगृहामधून डेड बॉडी घेऊन लपत छपत इकडे तिकडे अशा ठिकाणी ती टाकतात की ज्या ठिकाणी रविराज किल्लेदार यांना सांगता येईल पोलिसांना की इथे एक बॉडी सापडले आणि याच्यावरती हे चेन सापडलेली आहे, ही की चेन प्रतिमाची आहे, म्हणजे रविराज किल्लेदार यांचा विश्वास बसेल. मग मात्र ती बॉडी आता गाडीत टाकली जाते. गाडीत बॉडी टाकल्यावरती प्रिया आता पाठमोरी असते. तेव्हा तिच्या खांद्यावरती नागराज हात ठेवतो. प्रिया जोरात किंचाळते. नागराज म्हणतो अगं मूर्ख मुली, कुठच्या ठिकाणी आहोत आपण, किती किंचाळतेस, साधी अक्कल नाहीये का? इथे जर का कोणी ऐकलं ना तर तुझी आणि माझी दोघांची पण वाट लागेल. प्रिया म्हणते काय करू, अहो या सगळ्या प्रकरणामध्ये मला ह्या सगळ्याची सवय नाहीये ना. नागराज म्हणतो तुला सवय नाहीये मग काय मला सवय आहे का या सगळ्याची, तुला समजतंय का, मी सुद्धा या सगळ्यामध्ये नौखाच आहे ना. असं म्हणत नागराज आता कार चालवायला लागतो आणि दोघं जण ती बॉडी आपण ठरवलेल्या ठिकाणी टाकण्यासाठी त्या डेस्टिनेशन वरती निघतात. तोपर्यंत इकडे आता सायली आणि अर्जुन हे दोघं जण रूम मध्ये असतात. त्यावरती आता इकडे सायली आणि अर्जुन रूम मध्ये असताना सायली म्हणत असते सर तुम्ही आता मधुभाऊंच्या केसचा स्टडी करताय का? अर्जुन म्हणतो हो, मधुभाऊंच्या केसला ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. मला असं वाटतं की आता ह्या केसमध्ये उशीर होऊन चालणार नाही. लवकरात लवकर जितका पुरावा आपल्याला हवाय ना तितका पुरावा मिळवायलाच पाहिजे, कारण आता या केसला जास्त उशीर होऊन चालणार नाही. सायली विचार करते खरं तर या केसला आता उशीर व्हायलाच नको, या केसचा लवकरात लवकर निकाल लागावा असं मला सुद्धा वाटते, कारण या केसचा लवकरात लवकर निकाल लागला
तर आणि तरच मला माझं प्रेम अर्जुन सरांवरचं व्यक्त करता येईल. हो, पण मी यासाठीच घाई करते की मधुभाऊंना लवकर सुटका मिळाली तर मला माझं प्रेम व्यक्त करता येईल. पण अर्जुन सर अचानकपणे आजच्या दिवसाला या केसचा निकाल पटकन लागावा असं का म्हणतायत? यांच्या मनात काय असेल? यावरती सायली म्हणते, सर आतापर्यंत तुम्ही नॉर्मली ही केस लढत होतात, आज अचानक तुम्हाला ही केसचा निकाल पटकन लागायला पाहिजे असं का बरं वाटायला लागलं? यावरती अर्जुन म्हणतो, कसं आहे ना, केसचा निकाल लागला की मी तुम्हाला प्रपोज असं पटकन तो बोलणार. त्यावरती सायली म्हणते, सर काय म्हटलात तुम्ही? यावरती अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे ते कसं आहे, मी तुम्हाला वचन दिलं होतं ना की मधुभाऊंना लवकरात लवकर सोडवेन, तर माझ्याकडून ते काही लवकरात लवकर सोडवणं होत नाहीये. या सगळ्यामुळे मला खूप गिल्ट आलाय मिसेस साक्षी, आणि म्हणून मी तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करतोय सायली. असं म्हणत अर्जुन आता सायलीला सगळ्या गोष्टी समजावून सांगत असतो. सायली म्हणते, ओके सर, ठीक आहे. सायली याच्यावरती विश्वास ठेवते, पण अर्जुनने प्रपोज हे जे बोललेला शब्द असतो तो आता सायलीने ऐकलेला असतो. त्यावरती सायली म्हणते, पण आता आपल्याला पुढची स्टेप काय असणार आहे? यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, आपला चैतन्य तिकडे आहे ना. आतापर्यंत आपल्या बाजूने ठाम असा पुरावा गोळा करणारा कोणीही व्यक्ती आपल्याकडे नव्हता, म्हणून ही केस आपल्या हातून डिले होत होती. पण आत्ता सिच्युएशन वेगळी आहे. आपला माणूस चैतन्य हा साक्षीच्या गोटामध्ये आहे आणि चैतन्य शिताफीने त्याचं काम करेल, तुम्ही काळजी करू नका. आत्ता या घडीला पण त्याने काहीतरी ट्रिक लावलेली असेल आणि ती ट्रिक लावून तो साक्षीकडून सगळं सत्य काढून घेईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सायली देवाची प्रार्थना करते, प्लीज प्लीज देवा, आज तरी चैतन्याला साक्षीच्या विरोधात काहीतरी पुरावा सापडू दे. असं म्हणत दोघं जण आता चैतन्याला गुड लक विश मनातल्या मनात करतात. तोपर्यंत इकडे आता चैतन्य म्हणतो, हे बघ साक्षी, कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता जे तुझ्या मनात आहे ना ते सगळं तू मला सांग, जे काही असेल ते बोल. कोणत्याही प्रकारचा मनामध्ये तू भीती बाळगू नकोस. तू सांगितलेली माहिती माझ्याकडे सेफ असणार आहे. साक्षी आता डोळ्यात अश्रू आणते आणि चैतन्यकडे पाहते. चैतन्य, मी आतापर्यंत कोर्टात जे सांगितलं ना तेच खरं आहे. मी खरंच विलासचा खून नाही रे केलाय. मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्यात आले. मधुकर ठाकूर खूप खोटं बोलतायत आणि मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा विचार करतायत. असं म्हणत साक्षी पुन्हा एकदा खोटं बोलते आणि चैतन्याच्या खांद्यावर ती डोकं ठेवून रडायला लागते. चैतन्य विचार करतो, किती निर्लज्ज आणि निर्ढावलेली ही मुलगी आहे. म्हणजे मी हिच्याकडून सत्य काढून घेण्याचा इतका प्रयत्न करतोय तरी सुद्धा ही मुलगी बधायला तयारच नाहीये. म्हणजे कोणत्याच बाबतीत या मुलीला सत्य बोलायचंच नाहीये. काय करायचं काय हिचं? म्हणजे इतके प्रयत्न केले तरी सुद्धा ही खोटच बोलते. नाही, आज काहीही झालं तरी हिच्याकडून खरं काढून घ्यायचंच. चैतन्य पण हट्टाला पेटतो. तोपर्यंत नागराज आणि प्रिया आता डेड बॉडी घेऊन आपण ज्या ठिकाणी टाकणार आहोत त्या ठिकाणी आलेले असतात. त्या ठिकाणी आल्यावरती दोघं जण ती डेड बॉडी बाहेर काढतात आणि दूर एका ठिकाणी फेकून देतात, ज्या ठिकाणी पोलिसांना ती सापडेल आणि रविराज किल्लेदार यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचेल. मग दोघं जण ती बॉडी टाकून देतात, पण टाकताना बॉडीच्या अंगावरील व्हाईट कपडा मात्र आता नागराज आपल्या हातात काढून घेतो आणि दोघं जण पुन्हा कारमध्ये बसतात. तोपर्यंत इकडे आता सायली म्हणत असते, चैतन्य सरांनी काय केलं असेल? पण मी एक तुम्हाला गोष्ट सांगू का, मला चैतन्य सरांची जरा काळजीच वाटते. यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, कारण कसं आहे ना, चैतन्य हुशारीने हे काम करेल. यावरती सायली म्हणते, पण सर आपण ना दूर राहून हे सगळं काम करतोय, पण चैतन्य सर तिकडे राहून काम करतायत, वाघाच्या गुहेत हात घातलाय, नक्की त्यांना काही धोका नाहीये ना? अर्जुन म्हणतो, जोपर्यंत ही केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत चैतन्याच्या जीवाला धोका नाहीये, कारण तोपर्यंत साक्षीला चैतन्याची गरज आहे. इकडे आता साक्षी काही खरं सांगायला तयार नसते. चैतन्य सांगत असतो, हे बघ तू न जे बोलतेस ते खरं बोलतेस ना? साक्षी म्हणते, तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती? चैतन्य म्हणतो, आत्तापर्यंत होता, पण यापुढे मी तुझ्याबद्दल काहीच विश्वास देऊ शकत नाही. आणि तेवढ्यात अर्जुनचा कॉल येतो. त्यावरती साक्षी म्हणते, कुणाचा कॉल आहे? इकडे आता चैतन्य सांगतो, पंकजचा. त्याने अर्जुन नंबर पंकजचा म्हणून सेव्ह केलेला असतो. अर्जुन म्हणतो, काय रे, काही गडबड? यावरती मग मात्र चैतन्य म्हणतो, हा हॅलो पंकज बोल. मग अर्जुन समजतो बाजूला साक्षी आहे. चैतन्य बाहेर येतो आणि म्हणतो, काय सांगू तुला, ती इतकी निर्ढावलेली आहे ना की अजूनही खरं बोलत नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो, हे बघ मग तू आत्ता फोर्स करू नकोस, कारण तुझ्यावरती तिचा विश्वास असणं गरजेचं आहे.
त्यामुळे तो विश्वास तसाच ठेवण्यासाठी तू लगेचच केसचा कोणताही विषय काढू नकोस. आता सध्या नॉर्मलपणे सिच्युएशन हँडल करून ने, मग पुढचं पुढे काय करायचं ते बघू, असं म्हणत अर्जुन चैतन्यला आत्ता साक्षीला फोर्स करू नकोस, यानंतर काय करायचं ते बघूया असं म्हणत फोन ठेवतो. तोपर्यंत इकडे आता कल्पना येते. कल्पना सायलीला म्हणते, सायली अगं हे बघ, हे अर्जुनच्या लहानपणीचे कपडे आहेत. हे कपडे आहेत ना, अर्जुन लहानपणी घालायचा, मी ते जपून ठेवलेत. कारण कसं आहे, जुने कपडे बाळाला घातले ना की प्रेमाची मायेची ऊब लागते, असं म्हणत कल्पना सायलीला तिच्या बाळाची आठवण करून देत असते. आणि या सगळ्यामध्ये सायली मात्र चक्कल असते. कल्पना तिला आता त्यांनी दोघांनी विचार करावा नवीन बाळाचा असं सांगते. आणि सेकंड इनिंग म्हणजे तिला आता हेच वाटतं. त्यानंतर अर्जुन घरी आल्यावर ती कल्पना म्हणते, हे बघ तू सायलीला वेळ देत जा हा, आता सायलीपासून जास्त लांब नाही राहायचं, तिला काय हवं नको हे सगळं पाहायचं आहे. असं म्हटल्यावरती अर्जुनला जरा हे विचित्र वाटतं. रूममध्ये आल्यावरती अर्जुन म्हणतो, मम्मा काय बोलत होती, म्हणजे वेळ दे सायलीला आणि हे सगळं. सायली म्हणते, सर खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आईंना वाटतंय की आपण आपल्या बाळाचं प्लॅनिंग करतोय आणि त्यांना आपल्याकडून ते एक्सपेक्टेड आहे. असं म्हणत सायली आता सगळा खरा प्रकार सांगते. अर्जुनला जबरदस्त धक्काच बसतो. या सगळ्यामध्ये कल्पना हात धुवून मागे लागलेली असते. आणि आता दोघं जण नवीन बंधनात कसे अडकणार, मधुभाऊंची केस झाल्यावरती सेकंड इनिंग कसं सुरू होणार, पाहणं फारच रंजक ठरणार आहे.